शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरचं शुल्क 10 रुपयांवरून शून्यावर. इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता. देशाकडे 60 दिवस पुरेल इतका तेलसाठा. एका महिन्याच्या LPG पुरवठ्याची पूर्ण व्यवस्था. इंधन टंचाई असल्याच्या अफवेनंतर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. आखाती देशातील युद्धावरती पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार. आज संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा. निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला मुकणार. देशभरात लॉकडाऊन लागणार नाही. अफवांवरती विश्वास ठेवू नका. प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज. इंधन पुरवठ्यावरनं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरींची एक्सपोस्ट. पेट्रोल पुरवठ्याअभावी नागपूरच्या वंजारी नगरमधील पेट्रोल पंप बंद. दुपारनंतर पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध होणार. पंपावर पोलीस सुरक्षा तैनात. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रावरील हल्ले 10 दिवसांसाठी थांबवले. 6 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपर्यंत हल्ले स्थगित. इराणकडनं हॉर्मुझमधून 10 तेलवाहू जहाजांना जाण्याची परवानगी. ट्रम्प यांची माहिती. इराणकडनं भारतासह 5 देशांसाठी हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली. भारत, रशिया, इराक, चीन, पाकिस्तानला मोठा दिलासा. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची माहिती. महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग. अशोक खरातचा तपासात अजब दावा. माझ्या अंतर्मनानं धोका दिला, मी भलं केलं तेच उलटले. खरातची उद्विग्न प्रतिक्रिया. सूत्रांची माहिती. अत्याचारी खरातचा HIV रिपोर्ट निगेटिव्ह. भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं 150हून अधिक महिलांवरती अत्याचार केल्याचं तपासात उघड. खरात सध्या पोलीस कोठडीत. भोंदू खरातचं मरणाची भीती दाखवून फार्म हाऊस, फर्निचर आणि परदेशवारीसाठी कोट्यवधी उकळले. पुण्यातील राजेंद्र जासूद यांची तक्रार. फार्म हाऊससाठी तुर्कीतनं फर्निचर आणल्याची माहिती. कस्टम ड्युटी भरली की नाही याची तपासणी होणार. भोंदू खरातच्या ओकस कार्यालयात फॉरेन्सिकची टीमकडनं पुन्हा तपास. पीडित महिलांना घेऊन फॉरेन्सिक टीम खरातच्या कार्यालयात. शिवनिका संस्थांच्या बँक खात्यासह ओकस कार्यालय SITकडनं सील. वसईच्या भोंदूबाबाकडनं पुण्यातील 35 वर्षीय महिलेवरती अत्याचार. भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल. तपासासाठी प्रकरण पुण्याच्या मांजरी पोलिसांकडे वर्ग. राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीत चाकणकरांच्या राजीनाम्यावरती वरिष्ठांचं एकमत. रुपाली चाकणकरांच्या वर्तणुकीमुळे पक्षाला डाग लागला. बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा. महिला आयोगाच्या सदस्य आणि शिंदेच्या शिवसेनेतील नेत्या संगीता चव्हाणांच्या समर्थनार्थ बीडमध्ये बॅनरबाजी. राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद देण्याची मागणी. बॅनरवरती एकनाथ शिंदेंसह श्रीकांत शिंदे आणि नीलम गोऱ्हेंचाही फोटो. शेजारील घरात चोरी केल्याच्या संशयातून 2 मोठ्या लेकींना बापानं उलटं टांगलं. एकीचा दुर्दैवी मृत्यू तर दुसरी गंभीर जखमी. वडिलांविरोधात गुन्हा दाखल. सांगलीच्या बनपुरीतली संतापजनक घटना. महसूल विभागातील 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. राज्य सरकारची मोठी कारवाई. महसूल अधिनियम कायद्यातील 155 कलमाचा गैरवापर करून फेरफार केल्याचा ठपका. पुण्यातील 11 अधिकाऱ्यांचा समावेश. परळ TT पुलाच्या कामाच्या ठिकाणी गुजराती आणि इंग्रजी भाषेतील फलक. वादानंतर फलक हटवण्यात आले. TT उड्डाण पुलाची एक मार्गिका 3 महिन्यांसाठी बंद राहणार अशी फलकावरती सूचना. जुहू विमानतळाचं रडार गोराईमध्ये हलवण्याचा निर्णय. फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. जागेच्या तांत्रिक तपासणीसाठी केंद्राला विनंती केल्याची हायकोर्टात माहिती. पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.